प्रॉमिसरी नोट हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अमेंडमेंट ॲक्ट 2002 मधील एक महत्त्वाचा भाग आहे. काय आहे प्रॉमिसरी नोट? तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे काही पैसे द्यायचे असतात, एखादा व्यवहार झाल्यानंतर पैसे देण्यासाठी जेव्हा कालावधी आवश्यक असतो, तेव्हा पैसे पे करण्यासाठी जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला एक रिटन डॉक्युमेंट प्रॉमिस करते, एका ठराविक कालावधीनंतर ते पैसे देण्याचे प्रॉमिस करते आणि ही प्रॉमिस ते लेखी स्वरूपामध्ये केले जाते, तेव्हा त्या केलेल्या प्रॉमिसला एक प्रॉमिसरी नोट असं म्हटलं जात असते. आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टप्रमाणे या प्रॉमिसरी नोटला देखील एक महत्त्व असते. प्रॉमिसरी नोटमध्ये मुख्य 2 पार्टी असतात. एक असते मेकर म्हणजे प्रॉमिसर, तर दुसरा असतो पेई. ज्या व्यक्तीला त्या प्रॉमिसरी नोटचे ठरल्याप्रमाणे पैसे मिळतात तो व्यक्ती पेई असतो. तर जो व्यक्ती प्रॉमिस करतो, पैसे देण्याबद्दल, अमाऊंट देण्याबद्दल प्रॉमिस करतो, तेव्हा तो व्यक्ती मेकर किंवा प्रॉमिसर असतो. प्रॉमिसरी नोट साधारणपणे 2 प्रकारची मानली जाते. एक असते डिमांड प्रॉमिसरी नोट आणि दुसरी असते टाईम प्रॉमिसरी नोट. डिमांड प्रॉमिसरी नोटमध्ये जेव्हा पेई डिमांड करेल त्यावेळेला त्याला ते पैसे दिल्या जातात. तर टाईम प्रॉमिसरी नोटमध्ये एक स्पेसिफिक ड्युरेशन किंवा टाईम ठरलेला असतो आणि तो ड्युरेशन संपल्यानंतर त्या व्यक्तीला ते पैसे मिळत असतात. अशा प्रकारचे हे प्रॉमिसरी नोटचं महत्त्व या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये असते.